नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात टॉप न्यूज 9. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी कॅमेऱ्यात कैद. मावळचे रहिवासी असलेल्या श्रीजित रमेशन यांच्या कॅमेऱ्यात मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना दोन्ही संशयित कॅमेऱ्यात कैद. हल्ल्याच्या 4 दिवस आधीचा व्हिडिओ श्रीजित रमेशन यांनी NIAला दिली माहिती. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. दहशतवाद्यांचा अमानुष कृत्य. पर्यटनासाठी गेलेल्या निरपराध नागरिकांवर गोळीबार. फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा. तर पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटर परिसरात GPS जॅमर. दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी आता ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर होणार. संरक्षण मंत्रालयाने दिली परवानगी. दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार. 2 दिवसात भारतीय सैन्याची दुसरी ड्रिल. राजस्थानच्या वाळवंटात भारतीय सैन्याच्या बॅटलेक्स तुकडीचं रणगाड्यासोबत युद्धाभ्यास. लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. जम्मू काश्मीर दौऱ्यानंतर लष्कर प्रमुखांची संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा. राजनाथ सिंहांनी घेतला सुरक्षा स्थितीचा आढावा. मोदींच्या नेतृत्वात दहशतवाद्यांना उत्तर दिलं जाईल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर JP नड्डांचा इशारा. प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है. माकूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए. हा नवा भारत कोणी छेडलं तर सोडणार नाही. पाकिस्तानी धमक्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं उत्तर. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में ये नया भारत किसी को छेड़ता नहीं, लेकिन अगर किसी ने छेड़ा है तब उसको छोड़ेगा भी नहीं. जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू. LOC शेजारील पूंछमध्ये सरकारने बांधलेल्या बंकरची साफसफाई सुरू. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना.